तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आपण PYQ सिरीज इंग्लिश प्रश्नांची सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आतापर्यंत आपण नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह चे PYQचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. नक्की तुम्ही पाहून घ्या. आता आपण वर्ब सुरू केलेला आहे. वर्बचे पहिला पार्ट 1 आपण ऑलरेडी अपलोड केले आहे, ज्यामध्ये आपण 50 प्रश्न घेतलेले आहेत. टोटल आपण 200 प्रश्न वर्बचे करणार आहोत, कारण वर्ब हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि सर्व परीक्षामध्ये वर्बचे प्रश्न विचारले जातात. म्हणून आपण 200 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. त्यामधले 50 प्रश्न आपण ऑलरेडी अपलोड केलेत आणि आता आपण बघणार आहोत 51 ते 100 प्रश्न. चला वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय म्हणते बघा. आय वूड फ्लाय लाईक ॲन एरोप्लेन इफ आय डॅश अ बर्ड. म्हणजे काय सांगितलं बघा, इमॅजिनरी सेंटेन्स आहे बघा, काल्पनिक. जेव्हा काल्पनिक सांगितलं जातं तेव्हा काय वापरतो आपण, वेअर वापरतो. तुम्ही शाळेत असताना निबंध लिहिले असतील. इफ आय वर प्रिन्सिपल ऑफ द स्कूल, इफ आय वर PM ऑफ द कंट्री, इफ आय वेअर PM ऑफ द कंट्री, PM ऑफ इंडिया. अशा प्रकारे निबंध तुम्ही लिहिले असतील. ह्या वेअरचा अर्थ होतो काल्पनिक इच्छा प्रकट करणे. म्हणजे इथे काय म्हटलं आहे, जर मी पक्षी असतो तर मी विमानासारखं हवेत उडलो असतो. कुठे आहे पर्याय बघा, फर्स्ट नंबर ऑप्शन आपला करेक्ट येईल. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. इफ ही हॅड बीन इन द सिटी ही डॅश द अवॉर्ड. बघा इथे काय आलं बघा, हॅड आले, हॅड बीन आले, हॅड प्लस V3 आलं. पहिल्या वाक्यात जर हॅड प्लस V3 आलं तर दुसऱ्या वाक्यामध्ये काय आलं पाहिजे, वूड हॅव प्लस V3, वूड हॅव प्लस V3 आलं पाहिजे. म्हणजे जर तो शहरात असता तर त्याने हा अवॉर्ड मिळवला असता. म्हणजे आपला बरोबर पर्याय काय येईल बघा, वूड हॅव रिसीव्ह. थोडक्यात आपण पुन्हा एकदा विश्लेषण बघूया, ॲनालिसिस बघूया कसं असतं बघा. 3 आपल्याला कंडिशन सांगितले आहेत. 3 कंडिशन सांगितल्या. जर पहिल्या वाक्यामध्ये सिम्पल प्रेझेंट असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये इफच्या वाक्यामध्ये हे लक्षात घ्या, इफच्या वाक्यामध्ये जर सिम्पल प्रेझेंट असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये काय असलं पाहिजे, सिम्पल फ्युचर असलं पाहिजे, सिम्पल फ्युचर असलं पाहिजे. जर पहिल्या वाक्यामध्ये सिम्पल पास्ट असेल, इफच्या वाक्यामध्ये सिम्पल पास्ट असेल तर लक्षात घ्या, यामध्ये दुसऱ्या वाक्यात काय आलं पाहिजे, वूड आलं पाहिजे. आणि जर इफच्या वाक्यामध्ये हॅड प्लस V3 असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये काय आलं पाहिजे, वूड हॅव प्लस V3. मला वाटतं हा कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल. आणि या कॉन्सेप्टवरती कितीतरी प्रश्न MPSCने विचारलेत किंवा इतर कोणत्याही परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर असला पाहिजे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. इथे बघा काय म्हटलं आहे, आय विल सिंग. इथे काय आलं बघा, सिम्पल फ्युचर आलं. आणि इफच्या वाक्यामध्ये काय आलं पाहिजे, आता सांगितल्याप्रमाणे काय आलं पाहिजे, सिम्पल प्रेझेंट आलं पाहिजे. बघूया आपण कुठे सिम्पल प्रेझेंट. इथे तर विल वापरले, नाही चालणार. आस्ट, हे तर सिम्पल पास्ट आले, नाही चालणार. इथे मात्र सिम्पल प्रेझेंट आलेलं आहे आणि इथे हॅज आस्ट, हे तर परफेक्ट प्रेझेंट आलेलं आहे. बरोबर आलं पर्याय. बघा आत्ताच तुम्हाला जे कॉन्सेप्ट सांगितले त्यानुसार हा प्रश्न आलेला आहे. चला पुढे बघूया. हॅड यू वर्कड हार्ड. जर त्याने खूप मेहनत केली असती तर, आता सांगितलं तुम्हाला हॅड प्लस V3 असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये काय आलं पाहिजे, वूड हॅव प्लस V3, वूड हॅव प्लस V3 आलं पाहिजे. बघा कुठे पर्यायामध्ये, पहिल्याच पर्यायामध्ये दिसते आपल्याला वूड हॅव पास्ट, दुसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला वूड पास्ट दिसते, हे तर चुकलं. इथं विल हॅव दिसतं, हे पण नको आहे. आणि नुसतं पास्ट दिसते, हे पण नको आहे. आलं लक्षात. बघा हॅड प्लस V3 असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये काय आलं पाहिजे, वूड हॅव प्लस V3 आलं पाहिजे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. हा पण प्रश्न तसा दिसतो. इफ ही हॅड बीन इलेक्टेड, हॅड आले प्लस V3 आले तर दुसऱ्या वाक्यामध्ये काय आलं पाहिजे, वूड हॅव प्लस V3. बघा जर तो निवडून आला असता तर तो काय झाला असता, मिनिस्टर झाला असता. बघा इथे वूड मेक आले, V3 पाहिजे आपल्याला. इथे वूड बी आले फक्त, नाही चालणार. इथे विल आले, हे पण नाही चालणार. बघा इथे काय आले, वूड हॅव बीन अ मिनिस्टर.
जर तो निवडून आला असता तर तो काय झाला असता, मिनिस्टरच झाला असता. बघा, एक कॉन्सेप्ट जर तुमचा क्लिअर झाला तर किती प्रश्न तुमचे सुटतील. चला पुढे बघूया. इफ आय फेल इन एक्झामिनेशन, जर मी परीक्षेत फेल झालो तर इफचं वाक्य आले आणि काय आले बघा, सिम्पल प्रेझेंट आले. आताच बघितलं आपण, जर एका इफच्या वाक्यामध्ये सिम्पल प्रेझेंट असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये काय आलं पाहिजे, सिम्पल फ्युचर आलं पाहिजे. बघा बरं, कुठल्या वाक्यामध्ये सिम्पल फ्युचर आहे, कुठल्या वाक्यामध्ये सिम्पल फ्युचर आहे बघा. पहिल्या वाक्य म्हटलं आय गिव्ह अप, हा तर सिम्पल प्रेझेंट आहे. आय विल गिव्ह अप माय स्टडीज, इथे आपल्याला सिम्पल फ्युचर दिसतंय. आय विल हॅव वापरले, नाही चालणार, इथं परफेक्ट फ्युचर झालं. आय गिव्ह अप, इथं सिम्पल पास्ट झालं, नाही चालणार. आपलं बरोबर यायला बघा, आय विल गिव्ह अप माय स्टडीज. जर मी परीक्षेत फेल झालो तर मी माझा अभ्यास सोडून देईन असं म्हटलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. इफ ई वेअर हिअर, वेअर म्हटले बघा, वेअर कशासाठी वापरतात, काल्पनिक गोष्ट दाखवण्यासाठी, काल्पनिक इमॅजिनरी दाखवण्यासाठी. मग पहिल्या वाक्यात जर इमॅजिनेशन दाखवलं असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये काय आलं पाहिजे, वूड आलं पाहिजे. काय आलं पाहिजे, वूड. बघा कुठे आहे पर्याय, 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. इवन इफ इट रेन्स, पुन्हा बघा सिम्पल प्रेझेंट आला. जर इफच्या वाक्यामध्ये सिम्पल प्रेझेंट असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये काय आलं पाहिजे, सिम्पल फ्युचर आला पाहिजे. बघा, आय शॅल कम, म्हणजे जरी पाऊस असला तरी पण मी येईन असं म्हटलं आहे. आय वोंट कम असं तर नाही येणार. आय विल हॅव कम, हा तर परफेक्ट झाला, हा नको आहे. शूड तर येणार नाही. बरोबर पर्याय बघा, आय शॅल कम. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. चूज द करेक्ट क्लॉज टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. ॲज सून ॲज ही हर्ड द न्यूज, ही हर्ड द न्यूज काय आले, सिम्पल पास्ट आले. ॲज सून ॲज वाक्य कशासाठी सांगितलं जातं बघा, जेव्हा दोन घटना पाठोपाठ घडतात, दोन घटना पाठोपाठ घडतील. आता हा पास्टमध्ये आहे म्हणजे दुसरी घटनासुद्धा काय असली पाहिजे, पास्टमध्ये असली पाहिजे. हे तर परफेक्ट पास्ट झालं, नाही चालणार. इथं तर फ्युचर झालं, हे पण नाही चालणार. नन ऑफ दिस आपल्याला उत्तर आहे बघा, ही रोड टू मी, सिम्पल पास्ट आहे त्यामुळे हे पण नाही येणार. जर पहिलं वाक्य घटनेचं ॲज सून ॲज, एक घटना घडते ना घडते तो दुसरी घटना घडली, मग दोन्ही पास्टमध्येच असल्या पाहिजे. ही हर्ड द न्यूज, जसं त्यांनी बातमी ऐकली तसं त्यांनी मला पत्र लिहिलं. चला पुढचं बघूया. नायदर ऑफ द बॉईज, नायदर लक्षात घ्या, नायदर कशासाठी दाखवलं जातं, दोन ऑब्जेक्टसाठी. दोन जर कर्ते असतील, दोन ऑब्जेक्ट्स असतील आणि दोन्ही पण निगेटिव्ह सेन्समध्ये पाहिजे. काय पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. आता नायदर ऑफ द बॉईज, नायदर म्हणजे कोणीच नाही, कोणीच नाही म्हणजे काय झालं, सिंग्युलर. काय होणार आहे, सिंग्युलर होणार आहे. कोणीच नाही म्हटलं, कोणीच नाही, वॉज गुड हे बरोबर येईल. आर तर प्लुरल आले, हे नको. वेअर तर प्लुरल आले, हे पण नको. बी गुड असं तर येणार नाही. बी म्हणजे बीच्या केस म्हणजे ॲमीज आर वॉज वेअर. आता इथे तर आपल्याला वॉज, कारण कोणी चांगलं नाही असं म्हणायचं आहे. ओके, चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आणि नायदर फक्त दोनच असतील तरच वापरता येतं. दोन कर्ते, दोन ऑब्जेक्ट असल्या पाहिजे तरच नायदर वापरता येईल. चला पुढे बघूया. मेनी अ मॅन डॅश गॉन टू बॉम्बे. मेनी अ मॅन काय होतं बघा, इथे सिंग्युलर होतं. मेनी अ मॅन म्हटलं म्हणून सिंग्युलर येणार आहे. म्हणजे आपलं वर्बसुद्धा काय पाहिजे, सिंग्युलर पाहिजे. हॅव सिंग्युलर आहे का, नाही. इज सिंग्युलर आहे आणि हॅज सिंग्युलर आहे. हॅज बीन येणार आहे का, नाही येणार, कारण गॉन टू बॉम्बे म्हटलं आहे. हॅज बीन नंतर काय पाहिजे, वर्बला ING पाहिजे. तसं दिलं आहे का, नाही दिलं आहे, त्यामुळे हॅज बीन नाही येणार. मग आता दोन प्रश्न राहिले, इज वापरायचं काय हॅज वापरायचं. आधी पहिलं आपल्याला वाक्य कोणत्या व्हॉईसमध्ये आहे ते समजून घेतलं पाहिजे. वाक्य कोणत्या व्हॉईसमध्ये आहे, ॲक्टिव्ह आहे बघा, तो मुंबईला गेला आहे की पॅसिव्ह नाही आहे. क्रिया याच कर्त्याकडून घडली जाते. मग इज वापरलं जाईल का, पॅसिव्ह असतं तर इज प्लस V3 येतं. पॅसिव्ह असेल तर काय पाहिजे, सेंटेन्स पॅसिव्ह पाहिजे. परंतु इथे पॅसिव्ह सेंटेन्स दिले आहे का, नाही दिले, ॲक्टिव्ह दिले म्हणजे इज येणार आहे का, नाही येणार आहे. मग काय येणार आहे बरोबर, हॅज. ही हॅज, मेनी अ मॅन हॅज गॉन टू बॉम्बे असं करेक्ट येईल. चला पुढे बघूया. रामा अँड हरी दोन आहेत करते, दोन सब्जेक्ट आहेत. आता दोन सब्जेक्ट आहे म्हणजे आपलं वर्बसुद्धा काय पाहिजे, प्लुरल. बघूया आपण कोणकोणते प्लुरल आहेत. हे प्लुरल नाही आहे, कॅन्सल. हे प्लुरल नाही आहे, कॅन्सल. नन ऑफ दिस येणार नाही. इथे वेअर आले आपल्याला, प्लुरल वर्ब करेक्ट आहे. रामा अँड हरी वेअर ब्रदर्स. ही स्पोक सो सॉफ्टली दॅट नो बडी कुड डॅश व्हॉट ही सेड. इथं बोलण्याची क्रिया घेतली बघा, बोलण्याची क्रिया म्हणजे इथे काय पाहिजे, कोणीच ऐकलं नाही असं म्हणायला पाहिजे. काय पाहिजे, ऐकलं नाही असं म्हटलं पाहिजे.
आता फॉरगेट म्हणजे विसरणे, याचा काही संबंध येतोय का? हर्ड आणि हॅड हर्ड किंवा हिअर ऐकण्याची क्रिया होईल बघा. आता हर्ड कधी झालं असतं, इथे कूड वापरले बघा. कूड म्हणजे काय? मॉडल ॲक्झिलरी आहे. आता कोणती मॉडल ॲक्झिलरी घेतल्यानंतर वर्ब काय पाहिजे? V1 मध्ये पाहिजे, हे लक्षात घ्या. कूड नंतर कधीही आपल्याला हर्ड किंवा हॅड हर्ड वापरता येणार नाही. मग काय पाहिजे? मूळ क्रियापद पाहिजे, हिअर. कूड हिअर व्हॉट ही सेड. म्हणजे तो एवढ्या हळूहळू बोलत होता की कोणीच त्याचं ऐकलं नाही किंवा ऐकू शकलं नाही. प्रिन्सेस ऑन द ग्रास म्हणायचे. आता लाईज येणार आहे का, लेड येणार आहे का, ले येणार आहे का, लाईन. आता मला सांगा, हे जनरल घडणारी घटना नाही आहे. कधीतरी एकदा की झोपली असेल ग्रासवरती, त्यामुळे इथे येणार आहे ले. लाईचा भूतकाळ ले येणार आहे. लाईज येणार नाही, लेड नाही येणार, लाईंग नाही येणार. लाईंग येण्यासाठी काय पाहिजे? पूर्वी ॲमेजर किंवा वॉजवेअर पाहिजे होतं, तसं दिलेलं नाही आहे, त्यामुळे ते नाही येणार. यापैकी काहीतरी पाहिजे होतं, तर आपण लाईंग वापरता आलं असतं. चला बघूया पुढचा क्वेश्चन. द कमांडर वॉज डॅश ही फ्लेड फ्रॉम द बॅटलफील्ड. फ्लेड म्हणजे पळून जाणे. कधी पळून जाईल माणूस? जेव्हा तो हरेल. तेव्हा तो पळून जाईल. ब्रेव असतं तर पळून गेला असतं का? शॉर्ट म्हणजे गोळी लागली तर पळून जाईल का? नाही जाणार. स्मार्ट असतं तर पळून जाईल का? हरणे, तो डिफीट झाला आहे म्हणून पळून गेला आहे. चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. डॅश अ कॅन्डल प्लीज, आय कांट सी एनिथिंग. म्हणजे अंधार झाल्याने मेणबत्ती पेटवायला सांगितले. इग्नाइट म्हणजे ठिणगी पडणे. ठिणगी पेटण्याचा काय प्रश्न आहे का? कॅन्डलसुद्धा नाही येणार. बर्न म्हणजे जाळणे. कॅन्डल जाळत नाही आपण, तर कॅन्डलला काय करतो? लाईट करतो, त्यामुळे आपल्याला प्रकाश मिळेल. चला पुढे बघूया. ही डॅश बाय हिज ओन ब्रदर. तो आपल्याच भावाकडून फसवला गेला म्हणायचे. फसवला गेला म्हणजे काय झाले बघा? पॅसिव्ह व्हॉइस आहे बघा. आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जर ह्याच वापरायचं असतं तर काय पाहिजे? बीन पाहिजे. पॅसिव्ह व्हॉइस असतं तर ही स्विंडल किंवा वॉज स्विंडल किंवा स्विंडल तर येणार नाही, कारण ॲक्टिव्ह नाही आहे. हा बाय नंतर बघा सब्जेक्ट आले, त्यामुळे हा पॅसिव्ह आहे. हा काय आहे बघा? पॅसिव्ह आहे. मग आता ई स्विंडल किंवा वॉज स्विंडल. आता ई स्विंडल वर्तमानात येईल, परंतु हे कधीतरी भूतकाळात झाले म्हणून आपल्याला वॉज म्हणावं लागेल. ही वॉज स्विंडल बाय हिज ओन ब्रदर. नो वन ऑफ दीज गर्ल्स, नो वन वापरले. नो वन म्हणजे हा काय झाला? करता सिंग्युलर आले. सिंग्युलर करता आले म्हणजे आपल्याला वर्बसुद्धा काय पाहिजे? सिंग्युलर पाहिजे. बघा कोणतं वर्ब सिंग्युलर आहे? हे तर प्लुरल आहे, हे नको. हे प्लुरल आहे, हे नको. आता इज किंवा वॉज. आता हे बघा प्रेझेंट देअर म्हणजे डेफिनेटली हा काय पाहिजे? पास्ट पाहिजे. कोणच तिथं उपस्थित नव्हतं म्हणायचं आहे. आता पास्ट इज येणार का? नाही येणार. म्हणजे काय बरोबर आहे बघा? वॉज बरोबर आहे. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन. ब्युटी अँड फॉली जनरली कंपेनियन्स इथे प्लुरल दिले. इथे जर सिंग्युलर असतं तर आपल्याला सिंग्युलर वर्ब घ्यावं लागलं असतं. इथे प्लुरल दिले बघा. आता प्लुरल कोणकोणते आहे? वॉज तर प्लुरल नाही, इज प्लुरल नाही, हॅड प्लुरल नाही. काय पाहिजे बघा? आर. नेक्स्ट बघूया. डज ही बिलीव्ह ऑल दॅट ही डॅश. डज वापरले बघा. जेव्हा आपण डज वापरतो तेव्हा क्रियापद कशामध्ये पाहिजे? V1 मध्ये पाहिजे. इथे यस लागले, हे आपल्याला नको आहे, कारण डज आले म्हणजे क्रियापदाला यस किंवा यस नाही लागणार, मूळ रूपात क्रियापद पाहिजे. इथं पण यस लागले नको, इथं पण यस लागले नको. आपला बरोबर पर्याय बघा ही. जर तुम्ही स्मार्ट असाल तर तुम्हाला ऑप्शनमध्येच उत्तर कळते बघा. 3 एका स्वरूपाचीच झालेत, प्लस यस किंवा यस लावून आलेत. इथे डज आले ऑलरेडी, यस किंवा यस लागले, त्यामुळे पुन्हा क्रियापदाला काहीही लागणार नाही. हा नियम ज्याला माहीत असेल तर तो हा प्रश्न सहज सोडवू शकतो. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. इट इज अबाउट टाईम यू डॅश द टी रेडी. इट इज अबाउट द टाईम जेव्हा येतो तेव्हा इथे काय पाहिजे? पास्ट पाहिजे. बघा हे पास्ट आहे का? नाही. हे पास्ट आहे का? नाही. हे पास्ट आहे का? नाही. एकच पर्याय बरोबर आहे बघा. जर तुम्ही आत्ताच सांगितलं, जर स्मार्ट असाल तर तुम्हाला सर्व प्रश्न व्यवस्थित सुटतील. चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हणतो बघा नेक्स्ट क्वेश्चन. ही एंटर्ड द रूम डॅश लुकिंग ॲज इफ ही डॅश अ घोस्ट. असं म्हणायचं बघा. त्याने रूममध्ये प्रवेश केला. लुकिंग ॲज इफचा अर्थ तुम्हाला सांगितला होता. ॲज इफ म्हणजे जणू काय, म्हणजे एखादी घटना आपण म्हणतो ना, जणू काय त्याने भूत बघितलं असेल, जणू काय त्याने भूत बघितलं असं तो रूममध्ये एंटर झाला. हे काय बघा? पास्ट आहे.
म्हणजे हे सुद्धा काय पाहिजे, पास्ट पाहिजे. पास्ट पाहिजे. मीट्स भेटणार आहे का भूताला, नाही. पास बाय म्हणजे बाजूने जाणे किंवा जवळून जाणे. विटनेस म्हणजे साक्षीदार नाही, तर प्रेझेंट आहे, हे चालणार नाही. काय पाहिजे, सॉ. जणू काय त्याने भूत बघितलं असं त्याने रूममध्ये प्रवेश केला. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. वी मस्ट वेट अंटिल द इन्व्हिजिलेटर द क्वेश्चन पेपर. बघा शाल आलं हां, तरी पण आपल्याला क्रियापद नंतर दुसरा जे पर्याय असतो, दुसरं जे वाक्य असतं त्याच्यामध्ये आपल्याला काय घ्यावं लागतो, सिम्पल प्रेझेंट घ्यावा लागतो. बघा इकडे सिम्पल प्रेझेंट कुठे आलं, इथं गिवन, हा काय सिम्पल प्रेझेंट नाही आहे. वुड गिव हा पण नाही आहे. विल गिव हा पण नाही आहे. एकच पर्याय बरोबर आहे, गिव्स. चला बघूया आपण पुढचा क्वेश्चन. ही वेंट अवे बिफोर आय. बघा आता हा एक नवीन कॉन्सेप्ट लक्षात घ्या की दोन घटना जर पाठोपाठ घडल्या असतील, दोन इन्सिडेंट जर असतील पाठोपाठ घडणारे, तर आधी घडलेली घटना, आधी जी पहिली घडेल ती कशी असली पाहिजे, परफेक्ट पास्टमध्ये असली पाहिजे. कशी असली पाहिजे, परफेक्ट पास्ट. आणि नंतर जी घटना घडणार आहे ती कशामध्ये पाहिजे, सिम्पल पास्ट. पण दोन्ही घटना कधी घडलेल्या असायला पाहिजे, या दोन्ही घटना भूतकाळात घडलेल्या पाहिजे. बघा आता ही वेंट अवे, तो निघून गेला कधी, मी बोलवायच्या अगोदरच किंवा मी थांबवायच्या अगोदरच. मग काय झालं बघा, वेन आय कुड स्टॉप. दोन्ही घटना कशामध्ये पाहिजे, पास्टमध्ये पाहिजे. चला कॅन स्टॉप असं येत नाही. कॅन नंतर काय पाहिजे, V1च पाहिजे, लक्षात घ्या. कुड स्टॉप असं पण येत नाही, कारण तुम्हाला मगाशी सांगितलं जेव्हा शाल शूड मॉडेल एक्झिलरी असेल तर इथे V1च पाहिजे. आणि कॅन स्टॉप हा तर पास्ट आहे, त्यामुळे प्रेझेंट येणार नाही. चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आफ्टर ही डॅश वी थॉट ओव्हर हिज प्लॅन. बघा आता इथे त्याने बोलल्यानंतर, म्हणजे बोलण्याची क्रिया काय झाली, आधी, ही क्रिया आधी झाली आणि नंतर आम्ही त्याच्यावरती विचार केला. म्हणजे आधी घडलेली घटना कशामध्ये पाहिजे, आधी घडलेली घटना कशामध्ये पाहिजे, परफेक्ट पास्टमध्ये. कशामध्ये पाहिजे, परफेक्ट पास्ट. आणि नंतर घडलेली घटना कशामध्ये पाहिजे, सिम्पल पास्ट. आले का बरोबर, बघा आले बरोबर. म्हणजे काय पाहिजे, हॅड स्पोकन. ही बघा परफेक्ट पास्टमध्ये आहे. स्पोक हा तर सिम्पल पास्ट आहे, हॅज तर परफेक्ट प्रेझेंट आहे आणि वॉज स्पीकिंग तर कंटिन्युअस आहे. आपल्याला काय पाहिजे, परफेक्ट पास्ट हवा आहे आणि नंतरची घटना कशामध्ये असणार आहे, सिम्पल पास्टमध्ये. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. आपल्याला काय करायचे आहे, ते ब्रॅकेटमध्ये जे वर्ब दिले त्याचे योग्य फॉर्म आपल्याला घ्यायचे आहेत. बघा आता सांगितलं तुम्हाला. आता एक नवीन कॉन्सेप्ट बघा. जर दोन घटना एका वेळी घडत असतील, दोन घटना एका वेळी घडत असतील, तर जी मोठी घटना असते, मोठी घटना ती कशी असली पाहिजे, कंटिन्युअस पास्टमध्ये असली पाहिजे. मोठी घडणारी घटना कशी पाहिजे, कंटिन्युअस पास्ट. आणि जी लहान घटना असते, छोटी घटना असते, ती कशामध्ये पाहिजे, सिम्पल पास्ट. कशामध्ये पाहिजे, सिम्पल पास्ट. मोठी घटना कंटिन्युअस आणि छोटी घटना सिम्पल पास्ट. बघा इकडे जेव्हा आपण बोलत होतो, जेव्हा आपण फोनवर बोलत होतो, म्हणजे ही झाली मोठी घटना. आणि तेव्हा कोणीतरी माझा दरवाजा वाजवला, ही झाली छोटी घटना. मग मला सांगा मोठी घटना कशी पाहिजे, कंटिन्युअस पास्टमध्ये पाहिजे. बघा इकडे इथं वेळ टॉकिंग घेतलं, इथं टॉकिंग घेतलं, नुसतं नाही चालणार. टॉक घेतलं नाही चालणार, हॅड टॉक घेतलं नाही चालणार. वेळ टॉकिंग पाहिजे आणि ही पाहिजे छोटी घटना सिम्पल पास्टमध्ये, म्हणजे जस्ट नॉक्ड. तुम्हाला लक्षात आलं असेल. आपण सर्व कॉन्सेप्ट घेतो व्यवस्थित आणि त्या कॉन्सेप्टवरती आलेले प्रश्नसुद्धा बघतो. चला पुढे बघा. इफ आय हॅड नोन दॅट ही वॉज इन द सिटी लास्ट वीक. हॅड नोन, हॅड प्लस काय आलं, V3. म्हणजे दुसऱ्या वाक्यात काय पाहिजे, वूड हॅव प्लस V3. बघा इकडे कुठं आहे, इथे वूड मेट दिले आहे, नको. इथे हॅड मेट दिले आहे, नाही चालणार. इथे वूड हॅव मेट दिले, हा पर्याय बरोबर आहे. माईट मेट तर नाही चालणार. ओके. चला पुढेचा क्वेश्चन घेऊया. इथे बघा ही डॅश फ्रेंच बिफोर ही वेंट टू फ्रान्स. म्हणजे दोन घटना घडल्यात, सायमल्टेनियसली दोन घटना घडल्यात. जी आधी घडलेली घटना असणार ती कशामध्ये असणार, परफेक्ट पास्टमध्ये. आणि नंतर घडलेली घटना कशी असणार आहे, सिम्पल पास्टमध्ये. नंतर घडलेली घटना कशामध्ये असणार आहे, सिम्पल पास्टमध्ये. बघा इकडे
आता इथे पहिली कोणती घटना घडली असणार, तो काय झाला, फ्रेंच शिकला. कधी, फ्रान्सला जायच्या अगोदर. म्हणजे पहिली घटना कोणती, शिकलेल्याची. म्हणजे कशामध्ये पाहिजे, परफेक्ट पास्टमध्ये पाहिजे. ही तर काय आहे, परफेक्ट प्रेझेंट आहे, नाही चालणार. इज लर्न नाही चालणार. विल लर्न तर फ्युचर आहे, फ्युचर नको आहे आपल्याला काय पाहिजे, परफेक्ट पास्ट पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. द ऑफिसर डॅश द विलेजेस प्रॉब्लेम. ऑफिसर समजून घेत नाही विलेजरची प्रॉब्लेम असं म्हणायचं आहे. म्हणजे डज नॉट अंडरस्टँड असं आलं पाहिजे. इज नॉट अंडरस्टँडिंग नाही येणार. डो नॉट अंडरस्टँड तर नाही येणार, कारण तृतीय पुरुषी एक वचनी करता आहे. आणि वॉज नॉट अंडरस्टँडिंग पण येणार नाही. चला पुढे बघूया. आय विश. तुम्हाला सांगितलं आहे आय विश आलं, किंवा आय होप आलं, किंवा आय बिलीव आलं. आय बिलीव आलं तर यानंतर येणार जो कर्ता आहे किंवा येणार जे वाक्य आहे ते कशामध्ये पाहिजे, सिम्पल पास्टमध्ये पाहिजे. बघा इकडे, नो तर सिम्पल प्रेझेंट आहे, नाही चालणार. काय आलं पाहिजे, न्यू आलं पाहिजे. हॅव नोन तर परफेक्ट आहे, नाही चालणार. वॉज नोन तर पॅसिवमध्ये आलं असतं, परंतु वाक्य ॲक्टिव्हमध्ये आहे. म्हणजे बरोबर कोणते येणार बघा, न्यू. आय विश आय न्यू हिज नेम. चला पुढे बघा. यू डॅश अ शॉक व्हेन यू रीड द लेटर. म्हणजे हे काय बघा, सिम्पल प्रेझेंट आहे. म्हणजे आधीचं काय पाहिजे, सिम्पल फ्युचर पाहिजे. कुठे आहे बघा, यू विल गेट. हा सिम्पल फ्युचर आहे. वुड गेट तर नाही येणार, शाल गेट तर नाही येणार, आणि विल बी गेटिंगसुद्धा नाही येणार. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. रमेश वुड लाईक द बॉईज. लाईक नंतर जे क्रियापद येणार आहे त्याला आय एन जी पाहिजे, व प्लस आय एन जी पाहिजे. कुठे आहे बघा, प्लेईंग. हेच बरोबर आहे. रमेश वुड लाईक द बॉईज प्लेईंग इन द फील्ड. इथे काय म्हटलं आपल्याला, एक करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे. 10 miles आर अ लॉंग डिस्टन्स. बघा इथे लक्षात घ्या, डिस्टन्स काय आहे, सिंग्युलर. म्हणजे आपलं वर्बसुद्धा काय पाहिजे, सिंग्युलर. आहे का, दिले का नाही दिले, आर दिले, चूक. इथं डिस्टन्स आहे, इथं प्लुरल दिले, नाही चालणार. 10 miles इज अ लॉंग डिस्टन्स, हे करेक्ट आहे. आणि इथं 10 mile आणि आरसुद्धा वापरले, हे चुकीचं आहे. तर नेक्स्ट बघूया. जेम्स ॲज वेल ॲज जॉन. ॲज वेल ॲज वापरल्यानंतर जे वर्ब आहे ते कोणत्या सब्जेक्टनुसार घ्यायचं, फर्स्ट सब्जेक्टनुसार घ्यायचं. बघा फर्स्ट सब्जेक्ट काय आहे, जेम्स. म्हणजे काय पाहिजे, इथं सिंग्युलर वर्ब पाहिजे. इथे डिझर्व आले, हे नको. वॉज डिझर्विंग आले, हे पण नाही चालणार. डिझर्व्स, येस बरोबर आहे. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, वर्बला येस लावलं का ते सिंग्युलर बनतं, आणि नाऊनला येस लावलं का ते प्लुरल बनतं. हे डिझर्व्ड इथं पास झाले, हे नको. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. यू डॅश टुमारो रिटर्न माय बुक. तू माझं बुक उद्या रिटर्न करू शकतो. यू कॅन म्हणायचं आहे. वेन इट डार्क वी विल हॅव टू स्टॉप. वी विल काय आले बघा, सिम्पल फ्युचर आले. म्हणजे इथं काय पाहिजे, सिम्पल प्रेझेंट पाहिजे. काय पाहिजे, सिम्पल प्रेझेंट पाहिजे. बघूया कुठे आहे, हे तर फ्युचर आहे, हे पण फ्युचर आहे. इज गेटिंग तर नाही येणार, गेट्स. सिम्पल प्रेझेंट आलं पाहिजे. वेन इट गेट्स डार्क वी विल हॅव टू स्टॉप. वी कांट वर्क इन द डार्क. आपण अंधारात काम करू शकत नाही, आपण काय केलं पाहिजे, थांबलं पाहिजे. इथे काय म्हटलं, ग्रॅमॅटिकली करेक्ट कोणत्याची शोधा म्हटले. हाऊ द बुक्स विल सेल डिपेंड्स ऑन द ऑथर. हाऊ द बुक्स विल सेल, बुक्स कशी सेल होतील हे कशावरती अवलंबून आहे, ऑथरवरती अवलंबून आहे. म्हणजे डिपेंड्स करेक्ट आहे, हेच आपलं बरोबर असेल. इथे डिपेंडिंग म्हटलं आहे, असं नाही होणार. दोन्ही ठिकाणी हाऊ द बुक्स विल सेल, डिपेंड म्हटलं आहे, सिंग्युलर काय पाहिजे, वर्ब पाहिजे. डिपेंडेड इथं तर पास्ट घेतले, हे नको. ही डॅश अर्ली व्हेन ही वॉज इन मुंबई. म्हणजे काय दाखवले बघा, सवय दाखवली. जेव्हा तो मुंबईला होता तेव्हा तिची सवय. तर सवय कशाने दाखवली जाते बघा, यूज टूने दाखवली जाते. सवय कशाने दाखवतात, यूज टूने. कुठे आहे बघा, यूज टू, हां यूज टू गेट अप. तो मुंबईला होता तेव्हा तो लवकर उठायचा. गुड ॲडवाईस नॉट ऑलवेज निडेड. गुड ॲडवाईस, एक ॲडवाईस सांगितली, म्हणजे काय पाहिजे, इज.
गुड ॲडवाईस इज नॉट ऑलवेज निडेड. चला पुढे बघूया. इट डॅश कंटिन्युअसली सिन्स 6 o'clock. सिन्स सांगितले, फॉर दिले आणि घटनेचे एक टोक दिले. आणि घटनेचे एक टोक दिले म्हणजे काय पाहिजे आपल्याला? परफेक्ट कंटिन्युअस काय असेल? प्रेझेंट असेल, पास्ट असेल, परंतु परफेक्ट कंटिन्युअस पाहिजे. म्हणजे हॅज बीन रेनिंग, सकाळपासून पाऊस पडत आहे. हॅज बीन रेनिंग. व्हीट अँड राईस सिरियल्स काय आहे बघा? प्लुरल. आणि प्लुरल म्हणजे वर्बसुद्धा काय पाहिजे? प्लुरल पाहिजे. कुठे आहे बघा? इज. हे तर सिंग्युलर आहे, नको. हॅवचा काय प्रश्नच येत नाही इथे. आर आणि वेअर. आता वेअर येणार का? नाही येणार, कारण हे काय पास्ट नाही आहे, जनरल स्टेटमेंट आहे. गहू आणि तांदूळ काय आहेत? कडधान्य आहेत, सिरियल्स आहेत, तृणधान्य म्हणतो आपण. आर आलं पाहिजे. आता लिस्ट ए आणि लिस्ट बी दिले. लिस्ट एमध्ये काय दिले आपल्याला? वर्ब दिले आणि लिस्ट बीला काय दिलेत? नाऊन. बघूया आपण. ॲडवाईस बघा, यस असेल तर ते वर्ब असतं आणि सी असेल तर नाऊन असतं. यस करेक्ट आहे. अनॉयन्स हे पण करेक्ट आहे. कलेक्टर हे पण करेक्ट आहे. ब्युरी आणि ब्युरेल हे सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे आपलं बरोबर पर्याय असेल ऑल आर करेक्ट. इथे आपल्याला ब्रॅकेटमध्ये वर्ब दिलेत, त्याचा आपल्याला फॉर्म वापरायचा आहे. वेन वी डॅश लंच वी विल गो फॉर अ वॉक. वी विल गो काय पाहिजे? सिम्पल फ्युचर आलं आहे. आता सिम्पल फ्युचर तर इकडे काय पाहिजे? सिम्पल प्रेझेंट पाहिजे. हॅड नाही येणार, हॅड नाही येणार, हॅव हॅड पण नाही येणार, तर काय येईल? शाल हॅव. आता या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट पाहिजे, परंतु शाल हॅव सुद्धा बरोबर आहे. जेव्हा आपलं होईल तेव्हा आपण फिरायला जाऊ. हे काय अट नाही सांगितली. जेव्हा आपलं जेवण पूर्ण होईल आपण फिरायला जाऊ असं म्हटलेलं आहे. इथे काय म्हटलं बघा? इफ गांधीजी वॉज अलाइव्ह व्हॉट अ डिफरन्स इट मेक्स टू द कंट्री. म्हणजे जर गांधीजी जिवंत असते, काय म्हणायचं आहे? जर गांधीजी जिवंत असते म्हणजे काय झाले बघा? जिवंत असते म्हणजे इमॅजिनरी सेंटेन्स. काय झालं? इमॅजिनरी. आणि इमॅजिनरी असलं तर काय दाखवतो आपण? कशाने दाखवतो इमॅजिनरी? इमॅजिनरी दाखवायला आपण वेअर वापरतो. कुठे आहे बघा वेअर? इथे आलं आहे का? विल बी आलं आहे, इथं वॉज आले. हे दोन्ही चुकले. इथे काय आले? फक्त अलाइव्ह आले. काय पाहिजे बघा? इफ गांधीजी वेअर अलाइव्ह, जर ते जिवंत असते तर आपल्या देशासाठी काय फरक पडला असता. हे बरोबर आहे. चला नेक्स्ट बघूया. द पोलीस डॅश ऑफ थेफ्ट बाय दिस टाईम. बाय दिस टाईम म्हणजे आतापर्यंत. म्हणजे आतापर्यंत पोलिसांना ऐकायला गेलं असेल म्हणजे पूर्ण काय पाहिजे? भूतकाळ पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? वुड हॅव प्लस V3. त्याने ऐकलं असेल. वन ऑफ माय फ्रेंड्स म्हणजे सिंग्युलर वर्ब पाहिजे. सिंग्युलर करताय म्हणजे वर्ब सिंग्युलर पाहिजे. हॅव तर प्लुरल आले. हॅड बीन तर येणार नाही, हॅविंग तर नाही येणार, काय येणार बघा? हॅज. सिंग्युलर वर्ब आपल्याला हवं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ शी वेअर सिलेक्टेड. वेअर काय आहे बघा? इमॅजिनरी आले. काय आले? इमॅजिनरी. अ गुड सेक्रेटरी काय आलं पाहिजे? मग काय आलं पाहिजे बघा? इमॅजिनरी सेंटेन्स आले. इफ शी वेअर सिलेक्टेड, जर ती सिलेक्ट झाली तर काय येईल असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर इमॅजिनरी सेंटेन्स आपण बघितलेत. तर इमॅजिनरी सेंटेन्स म्हणजे काय होणार आहे इथे? शी वेअर सिलेक्टेड तर काय येईल बघा? वूड हॅव मेड अ गुड सेक्रेटरी म्हणजे ती चांगली सेक्रेटरी झाली असती असं म्हणायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ही डॅश इंग्लिश फॉर 5 years. शिकतोय. किती वर्षासाठी? 5 वर्ष शिकतोय. म्हणजे काय येणार बघा? ही हॅज बीन स्टडी. मॉडर्न रिसर्च काय येणार बघा? हॅज प्रूव्ड दॅट देअर वेअर इन्व्हेडर्स इवन बिफोर द आर्यन्स पॉर्ड इन टू दिस लँड. म्हणजे आर्यन येण्याच्या आधी असं मॉडर्न रिसर्चने प्रूव्ह केलं आहे की त्याच्या अगोदर सुद्धा आक्रमण करते होते. वेन आय सॉ हिम ही डॅश चेस. म्हणजे मी त्याला बघितलं. 2 घटना घडल्या. त्याला पाहिलं. मोठी घटना काय होती? चेस खेळण्याची मोठी घटना आहे. म्हणजे मोठी घटना कशामध्ये पाहिजे? कंटिन्युअस पास्टमध्ये पाहिजे. आणि छोटी घटना कशी पाहिजे? सिम्पल पास्टमध्ये. बघा आता कंटिन्युअस पास्ट कुठे? हा नाही आहे. हॅज पण नाही येणार, प्लेड पण नाही येणार.
तर काय येणार बघा, वॉज प्लेइंग. काय येणार आहे, वॉज प्लेइंग. अशा प्रकारे आपण 51 ते 100 असे 50 प्रश्न आता घेतलेले आहेत. सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला प्रश्नांच्या माध्यमातून मी क्लिअर केलेले आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे जसे जसे आपले व्हिडिओ अपलोड होतील तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन येईल. आणि तुम्हाला अजून कशाप्रकारे डिस्कशन पाहिजे किंवा कशाप्रकारे ॲनालिसिस पाहिजे ते नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच प्रकारे आपण वर्बचे अजून 2 पार्ट घेऊन येणार आहोत, ज्याच्यामध्ये तुमचं सर्व ग्रामर क्लिअर होईल असं आशा करतो. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.